प्रेग्नन्सीमध्ये कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर स्वाती शिंदे आणि आपण पाहत आहात स्त्री आरोग्यम यूट्यूब चॅनल। आता प्रेग्नन्सी राहिल्यानंतर कोणती काळजी घ्यावी हे आपण पाहूया। तसं पाहिलं तर प्रेग्नन्सी हा काही आजार नाही, ती एक कंडिशन आहे किंवा स्टेट आहे। त्यामुळे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तुम्ही तुमचं डेली रुटीन फॉलो करू शकता। प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहा। तुमचे पिरियड मिस झाल्यानंतर म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर लगेचच तुमच्या गायनेक डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि ते सांगतील त्याप्रमाणे ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी वेळच्या वेळी करा, कारण काही ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफी या ठराविक आठवड्यांमध्ये करणं खूप गरजेचं असतं। प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही न्यूट्रिशियस आणि बॅलन्स डाएट घेतलं गेलं पाहिजे। प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही किती खाताय यापेक्षा काय, कधी आणि कसं खाताय याला खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही बॅलन्स डाएट घ्या। प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स आणि पाणी या सर्व गोष्टींची आवश्यकता असते आणि या गोष्टी जर आपल्याला आपल्या आहारातून नैसर्गिकरित्या मिळाल्या तर खूपच छान। प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही सर्व प्रकारची फळे खा। प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही वर्किंग असाल तर तुमचा जॉब डिस्कंटिन्यू करण्याची काहीच गरज नाही। तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडेसे चेंजेस करून तुम्ही तुमचा जॉब देखील कंटिन्यू करू शकता। परंतु तुमची प्रेग्नन्सी जर हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल किंवा तुमच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला रेस्टचा सल्ला दिला असेल तर शक्यतो तुम्ही रेस्ट घ्या। प्रेग्नन्सीमध्ये हलके व्यायाम करा, जसं की वॉकिंग, अँटीनेटल स्ट्रेचेस, अँटीनेटल योगा हे प्रेग्नन्सीमध्ये जरूर करा। तसेच प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा प्रश्न पडतो की आम्ही ट्रॅव्हल करू शकतो का किंवा आम्ही फिरायला जाऊ शकतो का, तर योग्य ती काळजी घेतली तर तुम्ही फिरायलाही जाऊ शकता। परंतु जर तुमची प्रेग्नन्सी हाय रिस्कमध्ये किंवा लो लाईन प्लासेंटा प्रिव्हिया अशी जर असेल तर शक्यतो तेव्हा ट्रॅव्हलिंग टाळा। तर अशा प्रकारे आपण प्रेग्नन्सीमध्ये काळजी घेऊ शकतो। आता पाहूया प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या गोष्टी करू नयेत। प्रेग्नन्सीमध्ये शक्यतो न शिजलेले, कमी शिजलेले किंवा बाहेरील अस्वच्छ अन्न खाऊ नये। त्यामुळे घरी बनवलेलं, शिजलेलं, ताजं आणि स्वच्छ अन्न खावं। प्रेग्नन्सीमध्ये अतिप्रमाणात चहा किंवा कॉफी घेणं टाळावं। प्रेग्नन्सीमध्ये धूम्रपान किंवा अल्कोहोल ड्रिंकिंग टाळावं। प्रेग्नन्सीमध्ये ओव्हर ईटिंग टाळावं। तुम्हाला जेवढं जातंय, जेवढं पचतंय तेवढंच खा। प्रेग्नन्सीमध्ये कुठल्याही प्रकारचा ताण तणाव घेऊ नका किंवा कुठलाही स्ट्रेस घेऊ नका आणि प्रेग्नन्सीमध्ये खूप गरम पाण्याने आंघोळ करणं टाळा। प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका। तर अशा प्रकारे तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये काळजी घेतली तर तुमची प्रेग्नन्सी ही आरामदायी आणि निरोगी राहील आणि आनंदी राहील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।